नंदुरबारमध्ये एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक दाखल। आरोपींची घरे आणि कौटिल्य अकॅडमीचे स्पॉट पंचनामे केले जाणार। नागपुरात 400 वर्ष पुरातन कल्याणेश्वर मंदिराच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली। मंदिराच्या विकासामुळे शहराच्या पर्यटनात मोठी भर पडणार। पुण्यातील भोर तालुक्यात सारोडा गावात एका तरुणावर चाकूने वार करून हत्या। स्थानिकांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून जागेवर कब्जाचा प्रयत्न झाल्याचा आरोप। विरोध करणाऱ्या 3 शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली। सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी टंचाई तीव्र झाल्याने शेतकरी संतप्त। पाणी पुरवठा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। धाराशिवमध्ये पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येणार। रायगडमध्ये कळंब परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। यवतमाळच्या नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे विद्युत खांब सरळ करताना एकाचा मृत्यू तर 4 शेतकरी जखमी झाले। सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी शिवसेनेची राखी उपक्रमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तब्बल 1 लाख राख्या पाठवल्या। मावळमध्ये समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे भात पीक जोमात आले असून किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवणार असतो। पर्यंत बघत रहा देशनेते। नमस्कार।